भाग 37. माझं तोंड तर मी रात्री गोड करेन टेरेसवरती. कोणाचं लक्ष नाही हे पाहता त्याने तिला एक डोळा मारला आणि तो वर निघून गेला. तिच्या मात्र पोटात गोळा आला होता. आता 2दा पकडले गेलो होतो तरी रात्री रिशान परत टेरेसवर भेटायचं म्हणतोय. जेनीने तिला आवाज दिला तसं मग ती त्यांच्यात जाऊन बसली. रिशानही रूममध्ये जाऊन फोनवर अरेंजमेंट करायला लागला. रात्री जेवताना 3 दिवस सगळी शॉपिंग करायची आणि मग मेहंदी, हळद, संगीत आणि मग लग्न असा दिनक्रम ठरला. जेवण झालं आणि थोडा वेळ अजूनही काही गोष्टी बोलून सगळे तयारीला लागले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडायचं होतं. बाकी विधी घरीच करायच्या ठरल्याप्रमाणे लग्न कुठे करायचं हे मात्र रिशानने याज्ञिकीसोबत बाकी सगळ्यांसाठी सरप्राईज ठेवलं होतं. काही गोष्टी ठरवून सगळे झोपायला आपापल्या रूममध्ये गेले. जाताना इशाऱ्याने रिशानने याज्ञिकीला टेरेसवर तो तिची वाट पाहतोय म्हणून सांगितलं. ती केविलवाणा चेहरा करून त्याला पाहत होती. कसं वर जायचं विचार करत ती तशीच आजीच्या रूममध्ये गेली. कपडे बदलून लाईट्स ऑफ करून दोघी बेडवर पडल्या. आजीनेही डोळे बंद केले की इतक्यात तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. तिने पटकन हातात फोन घेतला. रिशानचा मेसेज होता. काय ग, कोणाचा मेसेज आहे? त्यांनी डोळे उघडून विचारलं आणि ती दचकली. यांचा आहे. गुड नाईट म्हणायला केला होता मेसेज. तिनं बळच हसून उत्तर दिलं. बर, मग आता त्यालाही गुड नाईट बोल आणि तूही झोप. उद्या लवकर शॉपिंगसाठी जायचंय. हो. तिने होकारार्थी मान हलवली आणि मेसेज वाचला. टेरेसवर लवकर ये, मी वाट पाहतोय. रिशान. मी नाही येऊ शकत असा रिप्लाय देऊन तिने फोन सायलेंट करून ठेवला. आजीही परत झोपल्या होत्या. परत एकदा फोन व्हायब्रेट झाला. तसं तिनं तोंडावर ब्लँकेट घेऊन त्या आतमध्ये मोबाईलवर मेसेज वाचायला सुरुवात केली. तू वर येतेय की मी खाली येऊ? रिशान तिला मेसेजवर विचारत होता. मेसेज वाचून तिने डोक्यावर हात मारला. रिशान इथे येणार म्हणजे यावेळी पण कदाचित पकडले जाणार आणि त्यानंतर परत एकदा सगळे हसणार. तिने हलका उसासा सोडला आणि मी येते असा मेसेज केला. काही वेळ गेला असेल. तिने तोंडावरचं ब्लँकेट बाजूला केलं. बाजूला पाहिलं तर आजी झोपल्या होत्या. हळूच उठून चोर पावलांनी चालत ती दरवाजा उघडून बाहेर पडली. आजही एखादी चोरी करत आहोत असंच काहीसं वाटत होतं तिला. अंधारात वाट काढत टेरेसपर्यंत पोहोचली. इतक्या वेळ फक्त भीती वाटत होती आणि आता रिशानला असं भेटायचं म्हणून हृदयाची धडधड सुद्धा वाढायला लागली होती. तिने कानोसा घेत टेरेसवर पाऊल ठेवलं आणि कोणीतरी तिला ओढून स्वतःजवळ घेतलं. यावेळी भीती वाटली नाही, कारण माहिती होतं हा रिशानच असणार. पण त्याच्या अचानक अशा ओढण्यानं ती दचकली होती. तिने रागातच समोर पाहिलं तसा तो हसत होता. तुम्हाला खूप मज्जा येते ना मला हा असा त्रास द्यायला? आत्ताही कोणी आपल्याला पाहिलं तर? तिनं तोंड वाकडं करत विचारलं. अच्छा, म्हणजे माझ्या वागण्याचा तुला त्रास होतोय तर? तुला नाही आवडत का मला असं भेटायला? ओके, ठीक आहे, मग जातो मी खाली. तू पण जा. आणि हो, लग्न होईपर्यंत आपण भेटायलाच नको. रिशान थोड्या दुखावलेल्या स्वरात म्हणाला आणि तोंड फिरवून पुढे चालायला लागला. याज्ञिकी थोडी गोंधळली होती. त्याला दुखवण्याचा उद्देश नव्हता तिचा. तो असं काही बोलेल असं वाटलंच नाही तिला. तिनं लगबगीनं त्याचा हात धरला. नाही रिशान, असं काही नाहीये. मला असं नव्हतं म्हणायचं. मग काय म्हणायचं होतं तुला? नेहमी भेटायचं म्हणलं तर तुला सगळ्यांची भीती वाटते. बाकी लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल हे महत्वाचं आहे तुझ्यासाठी. पण मला काय वाटतं, मला काय हवंय हे महत्वाचं नाहीये ना?
तो रागातच म्हणाला आणि याज्ञिकी दचकली त्याच्या आवाजानं. नाही रिशान, असं काही नाहीये. मला तुम्ही सगळ्यात महत्वाचे आहात. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. तसा तो पटकन तिच्या समोर आला. आदू प्लीज यार, रडू नकोस. मी मी मस्करी करत होतो अगं. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या डोळ्यात पाहत म्हणलं, पण तरीही तिचे अश्रू थांबत नव्हते. ती त्याच्या छातीशी घट्ट बिलगली. आदू काय झालं? तुम्ही नेहमीच माझ्या सुखाचा, माझ्या आवडीचा, फक्त माझा विचार करता, पण मला तुम्हाला साधा वेळ पण देता येत नाही. मी नेहमीच तुमच्या समोर कमी पडते. मी कधीच तुमच्यासाठी काहीच करत नाही. हे असं काही नाहीये. मला माहितीये सगळ्यांना नाही एक्सप्रेस होता येत आणि तुलाही कधी कधी नाही जमत. याचा अर्थ तुझं प्रेम कमी पडतं असं नाही होत ग. तुझं प्रेम शब्दातून नसलं तरी कृतीतून नेहमी कळतं मला. त्याने तिच्या कपाळी ओठ टेकवले आणि तिने रडत असतानाही किंचित हसून त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही असं म्हणत असला तरी नक्कीच तुम्हाला माझ्या तोंडून आय लव्ह यू ऐकायचंय. बस काही दिवस अजून तुम्हाला जास्त वाट मी नाही पाहायला लावणार. याज्ञिकी मनातच विचार करत होती. अगं ए, कसला विचार करतीयेस? काही नाही, ते असंच. चल इथे बसू. त्याने तिचा हात पकडून तिथेच असणाऱ्या सोफ्यावर बसून घेतलं आणि तिलाही जवळ बसवलं. त्याच्या छातीवर पाठ टेकवून तिनेही स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं. ती आकाशातलं चांदणं पाहत होती, तर तो तिचं प्रतिबिंब समोरच्या पाण्यात पाहत होता. असा किती वेळ गेला असेल दोघांनाही समजलं नाही. पण अचानक तिच्या लक्षात आलं तो तिलाच पाहतोय. तेव्हा मात्र शांतता भंग करत ती पुढे म्हणाली, काय पाहताय? त्याच्या अशा पाहण्यानं हळूहळू ती लाजाळूचं झाड बनत होती. या आकाशातल्या चांदण्यांपेक्षा तुझ्या केसांचं चांदणं खूप सुंदर आहे. नेहमीप्रमाणे तिच्या केसांसोबत खेळत तो म्हणाला आणि ती मोहरून गेली. मी निघते आता. आजी नाही तर उठतील. हृदयाची धडधड लपवत ती पटकन उठून उभी राहिली. पण त्याने पटकन तिचा हात धरून तिला खाली ओढलं. तशी ती त्याच्या मांडीवर जाऊन आदळली. अजूनही फक्त आजीचाच विचार करतेस का? त्याने डोळे बारीक करत तिला विचारलं आणि तिनं नकारार्थी मान डोलावली आणि खाली पाहिलं. तू अजूनही माझं तोंड गोड नाही केलेलंस. त्याने मिश्किल स्वरात म्हणलं आणि तिने डोळे घट्ट बंद केले. अजूनही भीती वाटते का माझी? काही क्षण थांबून तिने नकारार्थी मान हलवली. विश्वास नाही वाटत माझ्या स्पर्शावर? तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात किंचित वेदना दिसत होत्या. तिला वाईट वाटलं, त्याच्या प्रश्नाचं नाही तर स्वतःच्या वागण्याचं. ती नेहमीच तर त्याला दूर करायची. तिनं आत्ताही नजरेला नजर देत नकारार्थी मान डोलावली. त्याचे डोळे प्रश्न करत होते की का दरवेळी तू मला दूर करतीयेस? आणि उत्तर ते तर तिच्याकडे नव्हतं. त्याने एक उसासा सोडला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिला उठायला इशारा करून तोही उठला. निघूया आपण. आजी उठली तर सगळे आपल्याला शोधत वर येतील. तो पुढे चालत होता, पण अचानक त्याची पावलं थांबली, कारण तिनं त्याचा हात धरून त्याला थांबवलं होतं. त्याच्या समोर येत तिनं एकदा त्याच्या नजरेला नजर दिली. सॉरी रिशान, मी नेहमीच तुमच्यापासून दूर पळते. टाचा उंचावून त्याच्या दोन्ही डोळ्यांवर तिने ओठ टेकवले. सॉरी रिशान, मी कधी व्यक्त होत नाही. तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले. सॉरी नको म्हणू साधू. तुला गिल्टी वाटावं म्हणून मी नाही बोललोय. मी असं. तिला थांबवत तो म्हणाला, पण तिने मात्र किंचित हसत त्याच्याकडे पाहिलं आणि हलकेच त्याच्या नाकावर ओठ टेकवले. तुम्ही आधी आणि आत्ताही
नवऱ्याचा हक्क म्हणून मला जवळ करू शकत होतात. पण तुम्ही असं कधीच नाहीत केलं. नेहमी माझ्या मनाचा विचार केलात. पण आता मलाही तुम्हाला अनुभवायचंय, तुमचं प्रेम अनुभवायचंय. तो पुढे काही बोलणारच त्याआधी तिनं हलकेच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि काही क्षणासाठी तोही फ्रीज होऊन गेला. काही वेळ गेला आणि दोघे सुद्धा भानावर आले. ती तर लाजून गुलाबी गुलाबी झाली होती. आज तिने पुढाकार घेतला होता म्हणून त्याच्या आनंदाला उधाण आलं होतं. ती लाजून त्याच्या मिठीत शिरली. त्यानेही मग हसतच आपली मिठी घट्ट केली. काही काळानं एक अक्षरही न बोलता ती त्याच्या मिठीतून दूर जात खाली निघून गेली. तोही आपल्या केसात हात फिरवत आपल्या रूमकडे निघाला. आज मस्त झोप लागणार होती. तिची कमी होती, पण तरीही उशीला कवटाळत त्याने डोळे बंद केले. तीही हळूच दबक्या पावलानं आत आली. आजी झोपल्यात पाहून तिनं हुश्य केलं आणि मग हळूच बेडवर झोपत तिने डोळे बंद केले. तिने डोळे बंद केले आणि इकडे आजीही झोपेतच गालात हसल्या. दुसऱ्या दिवशी दिवसाची सुरुवातच लवकर झाली होती. सगळे पटापट आवरून खाली जमा झाले. आज लग्नाची शॉपिंग जी करायची होती. काहीच वेळात आपलं आवरून घरचं महिला मंडळ रिशान आणि रियांशच्या शॉपिंगसाठी मॉलला पोहोचले. यावेळी गुणी बाळाप्रमाणे वागून रिशानने याज्ञिकीला अजिबात छेडलं नाही. सगळ्यांनी मिळून छान शॉपिंग केली. लग्नाचा ड्रेस मात्र रिशानने तो डिझायनर कडून बनवून घेईन म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे त्याची खरेदी फक्त केली नाही. दुसरा दिवसही असाच ज्वेलरी आणि बाकी छोट्या मोठ्या खरेदीमध्ये गेला. तिसऱ्या दिवशी मात्र जवळचे नातेवाईक घरी यायला सुरुवात झाली होती. रियांश, अमरराव, प्रीतमराव हे देखील सजावट, केटरिंग आणि आलेल्या पाहुण्यांचं हवं नको ते पाहत होते. इव्हेंट मॅनेजमेंटची लोकही होतीच, तरी आपल्या माणसांचं आदरातिथ्य ते स्वतःहून करत होते. काही लोक घरी तर काही लोक जवळच्या हॉटेलमध्ये थांबले होते. पाहता पाहता अजून एक दिवस उजाडला आणि लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. कुलकर्णी विला फुलांनी आकर्षक नटला होता. खास मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सुंदर सजावट केली होती. मेहंदीसाठी याज्ञिकी काम करत असताना तिच्या ऑफिसमध्ये झालेल्या मैत्रिणीही आल्या होत्या. अनुजा, छान मेहंदी काढ ग. तिच्या हातावर छान रंगली पाहिजे. अनुजा, जी याज्ञिकीची ऑफिसमधली मैत्रीण होती, तिला याज्ञिकीच्या हातावर मेहंदी काढताना आजी म्हणाल्या, हो मॅम, डोंट वरी. सरांचं याज्ञिकीवर इतकं प्रेम आहे की मेहंदी तर रंगणारच आहे. आजींनी हसत होकारार्थी मान हलवली. तुम्ही ग सगळ्या इथे बसून गप्पा मारायला आलायत का? चला लवकर लवकर उठा बरं. मैत्रिणीची मेहंदी आणि असंच शांत शांत बसणार आहात का? जरा नाचा, गाणं गा, रंग भरा कार्यक्रमात. चैत्रालीताई याज्ञिकीच्या मैत्रिणींकडे बघून म्हणाली, हो आंटी, आम्ही तेच तर ठरवतोय कोण कोणत्या गाण्यावर नाचणार म्हणून. घोळक्यातून प्राची म्हणाली आणि बाकी सगळ्या जणींनी होकारार्थी मान हलवली. हो, पण लवकर ठरवा, नाहीतर मेहंदीचा कार्यक्रम संपून जाईल. चैत्रालीताई प्राचीकडे बघून म्हणाल्या. हो आंटी, आता करतो सुरुवात, सुचीनं म्हणलं आणि सगळ्यांना मध्यात घेऊन ती आली. पिस्ता रंगाच्या ड्रेसमध्ये याज्ञिकी खूपच सुंदर दिसत होती. अर्धी मेहंदी काढून झाली होती आणि अर्धी अजूनही बाकी होती. घराच्या लॉनमध्ये बैठक व्यवस्था केली होती मेहंदीसाठी खास. चेहऱ्यावर हास्य, लाज आणि आनंद यांचा मिश्राप दिसत होता तिच्या. मेहंदी है रचने वाली, हाथों में गहरी लाली, कहे सखिया अब कलिया, हाथों में खिलने वाली, तेरे मन को जीवन को नई खुशियां मिलने वाली. स्नेहल तिच्या शेजारी बसून तिच्याकडे पाहत म्हणत होती आणि बाकी मुलींनी समोर नाचायला फेर धरला. ओ हरियाली बनो. समोरच्या मुलींमधून आवाज आला आणि याज्ञिकीला तो आवाज ओळखीचा वाटला.
तिनं नीट पाहिलं तर सगळ्यात मागे स्वानंदी उभी होती. तिला पाहिलं आणि याज्ञिकीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. दोघी मैत्रिणी कमी बहिणीत जास्त होत्या. एकमेकींच्या लग्नात खूप धमाल करायची असं ठरवलं होतं. आणि आज ते बोलणं खरं सुद्धा होत होतं. याज्ञिकीने पळत येऊन तिला अलगद मिठी मारली. स्वानंदीने हसत तिला थोडं दूर केलं आणि तिच्या गालावर हात ठेवून पुढचं गाणं म्हणायला सुरुवात केली. गाण्याचे बोल ऐकून आणि रिशांच्या हातात तिचा हात आठवून तिनं लाजेनं मान खाली घातली. आजी, अहिल्या आजी, चैत्रालीताई, मोनालीताई, शिखा, जेनी सगळ्यांनीच तिच्या भोवती फेर धरला आणि त्याही तिच्या भोवती नाचू लागल्या. आईचं प्रेम आत्तापर्यंत कधीच मिळालं नव्हतं, पण रिशांच्या आजींनी तिला आईची माया लावली होती. त्याच्या मिठीत शिरून तिनं आपल्या अश्रूंना वाट करून दिली. रडायचे दिवस संपले बाळा. आता तुला तुझी सगळी नाती मिळतील. आजींनी डोक्यावरून हात फिरवत म्हणलं आणि तिने किंचित हसत होकारार्थी मान हलवली. रडणाऱ्या याज्ञिकीला सुप्रिया, ज्ञानदा, अर्पिता हाताला धरून समोर घेऊन आल्या आणि तिलाही नाच म्हणून सांगायला लागल्या. आधी तर ती नाही म्हणत होती, पण नंतर सगळ्यांच्या आग्रहाखातर तिनेही नाचायला सुरुवात केली. याज्ञिकी हसत होती, लाजत होती, नाचत होती, पण नजर कोणाला तरी शोधत होती. इकडे आपल्या मोबाईलमध्ये तिला नाचताना पाहून रिशांचा जीव तर वर खाली होत होता. कारण बिचाऱ्याला त्याच्या भावंडांनी त्याच्याच रूममध्ये कोंडून जे ठेवलं होतं. तिचा डान्स झाला आणि ती परत राहिलेली मेहंदी काढायला बसली. इकडे त्याने एक उसासा सोडून फोन बाजूला ठेवला आणि परत एकदा तो दरवाजापर्यंत आला. त्याने रागातच दरवाजा वाजवला. अन्या, लवकर दरवाजा उघड, नाही तर मी बाहेर आलो ना तर तुला सोडणार नाही. इकडे बाहेर अनिकेत आणि अक्षयनं एकमेकांकडे पाहिलं, जे की रिशांचे मावस भावंड. भाई, आम्ही फक्त आजीच्या ऑर्डर्स फॉलो करतोय. त्यांनीच तर सांगितलं होतं खाली लेडीज प्रोग्राम आहे आणि तुला खाली जाऊ नाही द्यायचंय म्हणून. ही आजी पण ना. त्याने डोक्याला हात लावला आणि काहीतरी विचार करायला लागला. यार, तुम्ही लोक कधीपासून असं आजीचं ऐकायला लागलात रे? तुम्ही दरवाजा उघडा, मी सांगतोय. आजीला जे सांगायचे ते मी सांगतो ना. नो भाई, आम्ही आजीचं सगळं बोलणं ऐकतो. अक्षय आणि अनिकेतने एकमेकांकडे पाहत हसत म्हणाले. त्यांना रिशानला चिडवायला खूपच मज्जा येत होती. आजीनी खरंच सांगितलं होतं त्यांना की रिशानला खाली फिरकू द्यायचं नाही. पण जेव्हा रिशान खाली निघाला तेव्हा या दोघांनी सरळ त्याला आतमध्ये बंद केलं होतं. पण बिचाऱ्यावर तरस खाऊन त्याला मोबाईलमध्ये व्हिडिओ तरी पाहायला मिळेल याची सोय केली होती. तो दिवस असाच गेला. रात्री पूर्ण घर पाहुण्यांनी भरलं होतं. त्यात याज्ञिकीसोबत सतत कोणीतरी असायचं. मन असूनही दोघांना भेटायला जमत नव्हतं. संध्याकाळी तिच्या हातावरची मेहंदी दुरूनच दिसत होती. जवळ जाऊन तिचा सुगंध आपल्या श्वासात भरून घेण्याचा मोह त्याने बऱ्याच प्रयत्नानं अडवला होता. नजरेसमोर असूनही तिला जवळ घेता येत नव्हतं. पण हाच दुरावा तिच्या प्रती अजून ओढ वाढवत होता. सगळ्या घरात जवळचे नातलग जमले होते. सगळ्यांच्यात बसून गप्पा गोष्टी करण्यात तोही काही काळ रमला होता. रात्री जेवताना डायनिंग टेबलवर सगळे जेवण करत होते. यावेळी मात्र रिशान अगदीच याज्ञिकीच्या समोर बसला होता. जेवताना तो तिलाच पाहत होता आणि आज तर त्यांना चिडवायला घरात अजूनच मंडळी होती. आज नुसतं याज्ञिकीला पाहूनच पोट भरणार वाटतं रिशांचं, अमरराव म्हणाले आणि सगळे हसायला लागले. हो ना, किती उशीर झाला, तो फक्त भाजीच खातोय चमच्यानं, सिद्धी आत्या म्हणाल्या आणि परत एकदा सगळेजण हसायला लागले. याज्ञिकीला तर कुठे तोंड लपवू असं झालं होतं आणि रिशानलाही आपल्या मूर्खपणावर हसू येत होतं. त्याने ब्लश करत मान खाली झुकवली आणि खाली पाहून जेवायला लागला.
काही वेळात बाकी लोक उद्याच्या कार्यक्रमाबद्दल बोलू लागले आणि रिशानने तिरक्या नजरेनं याज्ञिकीकडे पाहिलं. नेमकं तिनेही तेव्हाच त्याच्याकडे पाहिलं. कोणाचं लक्ष नाही पाहत तिने आपली मेहंदी हळूच त्याला दाखवली. त्याने नजरेनं छान आहे असं सांगितलं. हा नजरेचा संवादही दोघांना नवीन अनुभव देत होता. त्याने इशाऱ्यानेच तिला आजही टेरेसवर ये म्हणून खुणावलं, पण तिने मात्र आता नकारार्थी मान हलवली. त्याची नाराजी चेहऱ्यावर दिसत होती. पण अचानक त्याला त्याच्या पायावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला. त्याने गोंधळून समोर पाहिलं तर याज्ञिकी गालात हसत डोळे मिचकावत होती. त्यालाही गंमत वाटू लागली आता. आपला सँडल काढत त्याने तिच्या पायावर आपला पाय फिरवायला सुरुवात केली. वरवर सगळं शांत दिसत असताना टेबल खाली मात्र दोघांची मस्ती सुरू होती. याज्ञिकीचा हा नटखटपणा त्यालाही नवीनच होता. याज्ञिकी, अहिल्या आजींनी आवाज दिला आणि तिने दचकून त्यांच्याकडे पाहिलं. टेबल खाली पायही आपोआपच मागे गेले. हा आजी. उद्या सकाळी आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात पाया पडायला जायचंय. लग्नाआधी आशीर्वाद घेतात बाळा. नाशिकला जाणं तर शक्य नाहीये, पण इथं एक दुर्गा मातेचं मंदिर आहे. आपण तिथेच जाऊन येऊ. हो हो, नक्की जाऊयात, तिनं उसणं हसू आणत म्हणलं. एक क्षण तर तिला वाटलं होतं तिची चोरी पकडली गेली की काय. परत एकदा तिनं खाली पाहून जेवायला सुरुवात केली. रिशानने परत एकदा समोरच्या पायाला आपला पाय स्पर्श करायला सुरुवात केली. तो स्पर्श करताना त्याला स्वतःलाही गुदगुल्या होत होत्या, पण यावेळी स्पर्श थोडा वेगळा जाणवला. त्याने समोर पाहिलं तर याज्ञिकी नॉर्मल राहून खात होती. तो थोडा गोंधळला, पण तितक्यात त्याच्या मेसेजची टोन वाजली. त्याने खात खात मेसेज वाचला. यावेळी रॉंग नंबर लागला बच्चू. खाली माझा पाय. सिद्धी आत्याचा मेसेज आला होता आणि त्याला खाताना ठसका लागला. याज्ञिकीने पटकन उठून त्याला पाणी दिलं. त्याच्या शेजारी असलेल्या मोनालीताईंनी त्याच्या पाठीवर आणि डोक्यावरून हात फिरवत त्याला शांत केलं. सिद्धी आत्या मात्र गालात हसत होती आणि रिशान त्यांच्यापासून नजर चोरत होता. दरवेळी आपण का पकडले जातो त्याला समजतच नव्हतं. त्याने मनातच डोक्यावर हात मारून घेतला. शेवटी कसंबसं पुढे आहे ते खाल्लं आणि तो वर निघून गेला. नंतर मात्र सगळे त्यांच्याकडे पाहून अजूनच गालात हसत असल्यासारखं वाटत होतं, कारण सिद्धी आत्यानं आपलं काम चोख केलं होतं. त्याने नकारार्थी मान हलवली आणि बेडरूममध्ये येऊन बेडवर अंग टाकलं. इकडे याज्ञिकीही स्वानंदी सोबत तिच्या रूममध्ये होती. आज दोघींच्या मस्त गप्पा सुरू होत्या. काय मॅडम, मज्जा आहे तुमची. पण भीती वाटतेय ग, याज्ञिकी स्वानंदीकडे बघून म्हणाली. असली भीती? कम ऑन यार, रिशान जिजू काय अनोळखी आहेत का आता तुला? नाही, त्या अनोळखी नाहीयेत, पण आमचं नातं काव्यसखी असताना मैत्रीचं आणि नंतर प्रेमाचं होतं. पण नवरा बायकोचं नातं ते तर कधी तयारच नाही ग झालं, आणि आता मी त्यांची बायको होणार आहे. एक भीती वाटतेय ग. जमेल ना मला सगळं? हो ग राणी, समजू शकते मी तुझी हुरहुर. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा काळ येतोच. लग्नानंतर तनामनानं समोरच्या व्यक्तीला आपलंसं करायचं असतं. त्याच्या घरापासून त्याच्या आवडीनिवडीपर्यंत त्याच्या छोट्या छोट्या सवयी या सुद्धा आपल्याशा करायच्या असतात. त्याच्या घरातल्या लोकांना आपलं मानायचं असतं. स्वतःची एक जागा प्रत्येकाच्या हृदयात तयार करायची असते. हा, आता बाकी सगळं तर तू आधीच केलंयस. फक्त जिजूंना तेवढं आता आपलंसं करून घे म्हणजे झालं. स्वानंदी तिला चिडवत म्हणाली आणि याज्ञिकीने डोळे मोठे करून तिला दटावलं. जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तसतसं तिचंही लक्ष कधी मोबाईलकडे तर कधी दरवाजाकडे जात होतं. पण तिलाही माहिती होतं
लग्न होऊपर्यंत आता तिला रिशानला भेटता येणार नव्हतं. शेवटी रात्री उशिरा कधीतरी गप्पा मारता मारता दोघींनाही झोप लागली. इकडे रिशानही या कुशीवरून त्या कुशीवर करत होता. जे काही सुरू होतं, हा दुरावा, ही बेचैनी त्याला सहन होत नव्हती. पण दरवेळी आपल्यामुळे याज्ञिकीला त्रासही द्यायचा नव्हता, म्हणून आज तरी त्यानं स्वतःच्या मनाला आवर घातला होता. पुढचा दिवस उजाडला. आज दोघांनाही हळद लागणार होती. पण त्याआधी सकाळीच याज्ञिकी कुलदेवताच्या दर्शनाला जाण्यासाठी तयार होऊन आजी आणि स्वानंदी सोबत मंदिरात निघून गेली. रिशान जेव्हा तयार होऊन खाली आला तेव्हा त्याची नजर तिला शोधू लागली. भाई, काही हवंय का तुला? अक्षयने रिशानला विचारलं. नाही. अरे पण मला, म्हणजे आम्हाला माहितीये तू कोणाला शोधतोयस ते. अक्षय अनिकेतला टाळी देत म्हणाला आणि दोघे सुद्धा हसायला लागले. तुम्ही हसा आत्ता, लवकरच तुमचंही लग्न होणार आहे, तेव्हा मी पाहून घेईन तुम्हाला. रिशानने डेव्हिलवाली स्माइल देत म्हणलं आणि इथे दोघांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. भाई, अरे आम्ही फक्त मस्करी केली रे. ते वहिनी पाया पडायला मंदिरात गेल्यात, येतील काही वेळात. अनिकेत रिशानला म्हणाला. तो निराश होत नाश्ता करायला बसला. आज सकाळपासून तिला पाहिलं नव्हतं, तर काहीतरी मिसिंग वाटत होतं. कसाबसा नाश्ता करून त्याने इव्हेंट मॅनेजर प्रफुल्लला फोन लावला. त्याला काही इन्स्ट्रक्शन्स देऊन त्याने फोन ठेवला. एक समाधान होतं त्याच्या चेहऱ्यावर. याज्ञिकी आणि बाकी घरातली लोकांसाठी जे सरप्राईज ठरवलं होतं ते फायनल झालं होतं. ऐनवेळी सगळं मॅनेज केल्याने त्याला जास्त किंमत मोजावी लागली होती. पण पैशांपेक्षा याज्ञिकीला होणारा आनंद इमॅजिन करूनच तो सुखावला होता. तिच्या पायाशी जगातली सगळी सुख ठेवायची होती. तिची ओंजळ नेहमीच आनंदानं भरायची होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य फुलवायचं होतं. स्वतःलाच केलेलं प्रॉमिस तो निभावत होता आणि त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी होती. अजून फोनवर बोलत तो बाल्कनीमध्ये उभा होता की तितक्यात गाडीतून उतरलेली याज्ञिकी त्याला दिसली. लाल कांजीवरमची साडी, सोन्याचे दागिने, केसांचा अंबाडा आणि पूजेच्या वेळी लावलेला लाल टिक्का. किती सुंदर दिसत होती ती. एखाद्या देवी समान तिचं रूप प्रसन्न वाटत होतं. ती स्वानंदी सोबत बोलत आतमध्ये आली, तरी पण तो तिलाच पाहत होता. नजरेआड झाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अजूनही त्याच्या हातातला फोन सुरूच होता आणि पलीकडून कोणीतरी काहीतरी बोलत होतं. तोच फोन डोक्यावर मारत त्याने परत कानाला लावला आणि आपलं बोलणं पूर्ण करून बंद केला. काहीच वेळात हळदीसाठी तयार व्हायला चैत्रालीताईंनी त्याला सांगितलं आणि तोही पटापट तयारी करू लागला. खाली जाऊन तरी याज्ञिकीला समोरून पाहता येईल असं वाटलं होतं. तो खाली आला तर घराच्या मागे पूल साईडला हळदीची तयारी चालू होती. पिवळी फुलं, पिवळे पडदे, काच आणि मण्यांच्या माळा वापरून आज सजावट केली होती. अतिउत्साही लोकांसाठी पूलमध्ये भिजायचीही तयारी करून ठेवली होती रियांशने. सगळी व्यवस्था पाहत रिशान खाली आला तसं शिखा आणि जेनीनं त्याला एका बाजूला आणून बसवलं. त्याची नजर अजूनही याज्ञिकीला शोधत होती. जिला तू शोधतोयस ती तिकडे, शिखा रिशानला म्हणाली. त्याच्या एका बाजूला एक पातळ पडदा होता. त्या बाजूला इशारा करत ती बोलली होती आणि रिशानने वळून पाहिलं तर त्या हलक्या पारदर्शक पडद्याआड काही बायका त्याला दिसल्या. थोडं मागे पुढे होत त्याने पाहिलं तर याज्ञिकी दिसली. पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर नकली फुलांचे दागिने. तिथे असलेल्या मुलींसोबत काहीतरी बोलत होती. रिशान आत्ताही तिला पाहण्यासाठी तरसत होता, पण कोणी ना कोणीतरी मध्ये येतच होतं. यार, हे काय आहे? हा पडदा काय मध्ये? त्याने वैतागत म्हणलं. काल सांगितलं ना, लग्नाआधी आता तुम्हाला भेटता येणार नाहीये, शिखा त्याला म्हणाली.
आणि हे ऐकूनच तर बिचाऱ्याचा चेहरा पडला होता. कम ऑन रिशान, हा दुरावा, हा सुद्धा एन्जॉय कर, जेनी त्याला म्हणाली. या दुराव्यानेच तर आपल्या माणसाची किंमत कळते. समोरची व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे समजतं. आणि जेव्हा या दुराव्यानंतर दोन व्यक्ती भेटतात तेव्हा खरंच तो क्षण अविस्मरणीय होतो. हो वहिनी, बरोबर आहे तुझं. पण हा दुरावा आता आम्ही आधीच सहन केलाय. आता हा एक क्षणही तिला नजरेआड करणं मला अवघड जातंय. पडद्यापलीकडे तिला हसताना पाहून तो बोलत होता. बस थोडा अजून दुरावा सहन कर, आणि तोपर्यंत चेहरा थोडा हसरा ठेव. त्याच्या गालाला हळद चोळत ती म्हणाली. तसा तोही किंचित हसला. नंतर एक एक करून त्याला सगळ्यांनी हळद लावली. त्याची उष्टी हळद घेऊन तिलाही हळद लावण्यात आली. आजही बाकी आलेले पाहुणे नाचत होते, गात होते. रिशान याज्ञिकीच्या आनंदात सामील होत होते. हळदीच्या वेगवेगळ्या गाण्यांवर तर सगळ्यांनीच मनसोक्त नाचून घेतलं होतं. सगळ्यांनी यावेळी रिशानलाही नाचायला पुढे आणलं. पडदा असला तरी दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यातले भाव स्पष्ट दिसत होते. तीही बसल्या जागीच टाळ्या वाजवून त्या आनंदात सामील होत होती. माझ्याकडे बघताय, खुदकन हसताय, चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून. ओंजळीत लपलंय जीवापाड जपलंय, आलं कसं माझ्याकडे लाजत आलं स्वतःहून. तुझ्या विना कसा करू प्रेमाचा मी सामना, आता तरी साथ दे रे हीच मनोकामना. माझ्याकडे बघताय, खुदकन हसताय, चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली धून. माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय इकायचो, घे ना घे. आता तुझ्या मनामंदी शिरावं, आणि तिथं मन मंदीच उरावं. मनानं आता जरा जरा आत मुरावं, दूर नको जाऊ माझ्याजवळ आता थांब ना, आता तरी साथ दे रे हीच मनोकामना. माझ्याकडे बघतय, खुदकन हसतय, चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून. माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय इकायचो, घे ना घे. या गाण्यावर तर सगळ्यांनीच धूम केली. रिशानचे एक्सप्रेशन्स पाहून सगळेच हसत होते. गाणं जरी कॉमेडी असलं तरी कुठे ना कुठे रिशानच्या आयुष्याला साजेसं होतं. बऱ्याच वेळानं कार्यक्रम संपला आणि मग सगळे फ्रेश होण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेले. हा दिवसही असाच सरला. रात्री काही वेळ सगळ्यांनी पॅकिंग करण्यात घालवला. तयारी तर झाली होती, नवरा नवरी तयार होते. वराडी मंडळीही लग्नाला जाण्यासाठी उत्सुक होती. पण रिशानच्या सरप्राईजमुळे अजूनही लग्न कुठे होणार आहे कोणाला माहितीच नव्हतं.